Guys, I have assigned some files today. Please complete this today only. Anything else? अरे सागर, Okay. We'll meet you tomorrow. Fine? Thank you. Thank you all. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. एक दीदीला फोटो पाठवतोस का? बस इथं जरा. अगं आई, हा नवीन फोन घेऊन तुला किती दिवस झालं? 1 महिना. मग तू साधा एक फोटो पाठवायला शिकली नाहीस? अरे ते मला कळतच नाही. अगं असं कसं कळत नाही? आत्ताच्या जगात एवढा अडाणी कोण असतं का? ती संदीपची आई बघ, 10 दिवसात मोबाईल वापरायला शिकली. आता ती इंस्टाग्रामवर आहे आणि तू बघ. अगं आत्ताच्या जगात सगळं यायला हवं, असं अडाणी राहून कसं जमेल? आणि जमत नसेल तर प्रयत्न करायला नको का? नाहीतर मग सोडून दे. उगाच माझ्या डोक्याला ताप देऊ नको. हा, ते नवीन वर्षाच्या शुभेच्छा वगैरे ते परत बघू. आता मला खूप काम आहे. गेलीस तर चालेल ना आता. आणि आज कोण मला जेवायला वाढणार आहे का उपाशीच बसायचं आहे? अहो, आज स्वयंपाक नाही केला. अगं तुम्ही दोघींनी ठरवलंय का मला त्रास द्यायचा? अहो, त्रास नाही. आज आम्हा दोघींना ना तुमच्या हातचं जेवण खायची इच्छा आहे. अगं काय बोलतेस? तुझं तुला तर कळतं का? मला जेवणच बनवायला येत नाही तर कसं बनवू मी? असं कसं नाही येत बनवायला? तो तुमचा मित्र नाही का संदीप? त्याला तरी येतं जेवण बनवायला. हा, मग मी काय करू? अहो, तो त्याच्या आईला आणि बायकोला नेहमी मदत करतो स्वयंपाकात. अगं मग मी काय करू? मग प्रयत्न करा. नसेल जमेत तर जेवायचं सोडून द्या. आत्ताच्या जगात सगळं यायला हवं. अगं आत्ताच्या जगात सगळं यायला हवं, असं अडाणी राहून कसं जमेल? आईने एक साधा फोटो पाठवायला आला नाही म्हणून तुम्ही त्यांना एवढा ऐकवलं. पण आज जे काही तुम्ही आहात ते आईंचं मुळेच आहात ना. ते लहानपणी तुम्हाला ग्राउंडवर पाठवलं, रनिंगची सवय लावली, म्हणून तर एवढे मेडल मिळालेत तुम्हाला. सागर, हे बघ मला फोटो पाठवायला आला. हात धु आणि जेवायला चल. चल आपण ताटं वाढूया. आलेत. पाहिलं, आई ती आईच असते. तुम्ही तिचं काही करा अथवा न करा, ती तिचं आणि सगळ्यांचं सगळंच करत असते.